कृष्णाली फाउंडेशनने पूरग्रस्त कुटुंबियांना दिली किराणा किट साहित्याची दिवाळी भेट। 145 पूरग्रस्त कुटुंबांनी घेतला लाभ। अहिल्यानगर जिल्ह्यात अतिवृष्टीने मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं। याच पार्श्वभूमीवरती कृष्णाली फाउंडेशनने सामाजिक बांधिलकी जपत पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात पुढे केला। दिवाळी निमित्त पूरग्रस्तांच्या चेहऱ्यावरती आनंद फुलवण्याच्या उद्देशाने संस्थेच्या वतीने एकूण 145 पूरग्रस्तांना या ठिकाणी किराणा किट्स वाटप करण्यात आलं। कर्जत तालुक्यातील नागलवाडी, नागापूर, शितपूर, निंबोडी, तरडगाव, मलठण तसेच जामखेड तालुक्यातील फकराबाद, धानोरा, वंजारवाडी, ससेवाडी, पिंपरखेड, घोडेगाव, राजुरी या गावांमध्ये घराचे आणि जनावरांचे व पिकांचे मोठे नुकसान झाले। अशा ठिकाणी गावकऱ्यांना आधार देण्यासाठी कृष्णाली फाउंडेशनने पुढाकार घेऊन किराणा किटचं वाटप केलं। या उपक्रमात अध्यक्ष प्रशांत पाटील शेळके, सचिव प्रियंका पाटील शेळके बोबडे, सहसचिव ज्येष्ठ समाजसेवक जयेश कांबळे, युवा शास्त्रज्ञ व जैवविविधता संशोधक रणजित राऊत यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी अध्यक्ष प्रशांत पाटील शेळके म्हणाले की पूरग्रस्त कुटुंबांना आधार देण्यासाठी छोटीशी मदत करण्याचा हा प्रयत्न केला। भविष्यात देखील संकटाच्या काळात समाजासाठी फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही सदैव तयार असल्याचे त्यांनी स्पष्ट केलं। प्रियंका पाटील शेळके यांनी कृष्णाली फाउंडेशनच्या वतीने सामाजिक, शैक्षणिक, पर्यावरणपूरक उपक्रम सातत्याने सुरू आहेत। फाउंडेशनच्या या सामाजिक कार्यात सर्वांनी सहभागी होण्याचं आवाहन त्यांनी केलं। या उपक्रमास गोरख चौधरी, भिका लकडे, खजिनदार अमर बोबडे, सामाजिक कार्यकर्ता रत्ना जाधव, तुकाराम कामठे, उद्योजक संग्राम आंधळे, उपाध्यक्ष अमोल शिंदे यांच्यासह अनेकांचे सहकार्य लाभलं। स्थानिक नागरिकांनी या उपक्रमाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत कृष्णाली फाउंडेशनचे आभार मानले। हा उपक्रम खासदार निलेश लंके यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आला। मी कृष्णाली फाउंडेशन सचिव शिवाजी उबाळे। आज आपण कर्जत जामखेड या ठिकाणी खडकत या गावात आलेलो आहोत। तसेच आमच्या माता भगिनी, आमचे आजोबा आपण खडकत या गावा ठिकाणी दिवाळी सणानिमित्त आलेलो आहोत आणि आपण या ठिकाणी छोटासा किराणा आपल्या जे पूरग्रस्त आहेत, जे निंबोडी हे गाव, खडकत हे गाव अक्षरशः पाण्याखाली गेलते, त्यानिमित्ताने आपण एक दिवाळीचे औचित्य साधून या ठिकाणी उपस्थिती सर्वांनी लावली। साहेब कांबळे साहेब असतील, प्रशांत भाऊ असतील, आपले चौधरी काका असतील, जे नगरमधून वेळात वेळ काढून आपल्या सगळ्यांची दिवाळी या ठिकाणी आज अक्षरशः गैवरून येत आहे की दिवाळी या ठिकाणी आज गोड झाली हे मी निष्पन्न करतो। धन्यवाद। नमस्कार, मी अंगदराव गणपत गरड, गावातील ग्रामस्थ म्हणून आणि पाठीमागच्या 15-20 दिवसापूर्वी शेणा नदीला जो महापूर आला, या महापुरामध्ये आमच्या गावातील ही मागासवर्गीय राजवाड्याची वस्ती आहे। या वस्तीमध्ये पूर्णतः या महापुराचं पाणी आलेलं होतं। प्रथमतः मी या सर्व पूरग्रस्त आणि ग्रामस्थांच्या वतीने कृष्णाली फाउंडेशन अहिल्यानगरचं मनापासून स्वागत करतो आणि या पूरग्रस्त कुटुंबाला आपण जी दिवाळीच्या निमित्ताने फुलाची पाकळी म्हणून थोडीशी मदत आपण देत आहात, त्याबद्दल मी या सर्व कुटुंबियाच्या वतीने मनस्वी आपलं ऋण व्यक्त करतो। खरोखरच पाण्याची अशी अवस्था होती की भयावह स्थिती होती। या ठिकाणी ग्रामपंचायत सदस्य दीपक उघडे आहेत, त्यानंतर त्यांचे वडील आहेत विक्रम उघडे, एक सामाजिक काम करणारे बाळासाहेब गरड आहेत आणि ह्या सगळ्या महिला, या सगळ्या अवस्थेमधून हे कुटुंब गुजराण करत आहे आणि आपल्या अनेक या संस्थांनी या कुटुंबाला मदत केल्यानंतर यांना त्यातून उभारी मिळेल आणि खरोखरच पुढे आपलं जीवन जगण्यासाठी ते मार्गक्रमण करतील। येणारी दिवाळी या लहान बाळगोपाळांची आनंदात साजरी व्हावी म्हणून आपण जी मदत करताय ती मदत आम्ही स्वीकारून आपलं मनस्वी स्वागत करून आपलं ऋण व्यक्त करतो आणि असंच या कुटुंबाला आपण मदत करत राहावी। आपल्या फाउंडेशनच्या माध्यमातून आमच्या निंबोडी गावासाठी भरघोस मदत करत राहावी। आपलं कधीही ग्रामस्थांच्या वतीने स्वागतच असेल आणि आपण मदत केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। नमस्कार, मी जयेश कांबळे, सामाजिक कार्यकर्ता। कृष्णाली फाउंडेशनच्या वतीने या भागामध्ये जे लोक अतिवृष्टीने बाधित झाले होते, मोठ्या प्रमाणावर लोकांच्या घरात पाणी आलं, त्याच्यानंतर
बाकीचे पशुधनाचं पण नुकसान झालं। याच्यामध्ये आपण पण लोकांच्या दुःखात सहभागी झालं पाहिजे। आपल्या घरची दिवाळी गोड होत असताना सामाजिक जबाबदारी म्हणून इतरांची गोड दिवाळी झाली पाहिजे, इतरांच्याही जीवनामध्ये प्रकाश फुलला पाहिजे। याच्यासाठी आज कृष्णाली फाउंडेशन, त्याचबरोबर विशेष करून उबाळे सर, त्यांच्याबरोबर त्यांचे मित्रमंडळ आणि गावातील आमचे जे मित्र आहेत, गरड सर आहेत, दीपकराव उघडे आहेत, बाळासाहेब आहेत गरड, त्याच्यानंतर अण्णा आहेत आणि ह्या आमच्या माता भगिनी, यांना आम्ही या दिवाळीच्या निमित्ताने भेटता आलो। तुम्हाला सर्वांना मी तुमच्या मनापासून आभार मानतो आणि सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा देतो। नमस्कार। आज या गोड कारणानिमित्त, दिवाळीनिमित्त तुम्ही आमच्याकडे आलात। आमच्या गरीब लोकांची तुम्हाला आठवण झाली आणि फुल नाही फुलातून काही का होईना आम्हाला जे तुम्ही किट दिलेलं आहे, जे किराणा दिलेला आहे, ते दिल्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार मानते। आणि कृष्णाली फाउंडेशन यांनी आमच्यापर्यंत त्यांच्या जे काही शिदा आलेला आहे तो आम्ही आनंदाने ग्रहण करू आणि ही दिवाळी आमची चांगल्या रीतीने साजरी करू। एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते। आज आपल्या गावामध्ये कृष्णाली फाउंडेशनचे शेळके साहेब, श्री वसव या ठिकाणी उपस्थित आहेत। तसेच ग्रामीण आरोग्य प्रकल्पाचे सर्व श्री जयेश कांबळे ते या ठिकाणी उपस्थित आहेत। तसेच राऊत सर या ठिकाणी उपस्थित आहेत, निसर्गप्रेमी। आज आपल्या गावामध्ये निराधार तसेच गरजू कुटुंबात आणि गरीब कुटुंबांना या ठिकाणी त्यांच्या मार्फत दिवाळी गोड करण्याचा हा एक छोटासा प्रयत्न केलेला आहे आणि त्याबद्दल मी सर्व घोडेगाव ग्रामस्थांच्या आणि तुम्हा सर्वांच्या वतीनं मी कृष्णाली फाउंडेशनचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि त्यांच्या मार्फत ही दिवाळी गोड करण्याचा हा जो योग आलेला आहे त्यांचे खरोखरच आपल्या सर्व घोडेगाव ग्रामस्थांच्या वतीनं, तुमच्या वतीनं आणि सर्वांच्या वतीनं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो। तसेच त्यांचे भरपूर सामाजिक उपक्रम आहेत, वृक्षप्रेमी आहेत ते आणि सातत्याने ते एक समाजामध्ये चांगल्या प्रकारचे काम करत आहेत। नक्कीच यापुढेही त्यांच्याकडून अशीच आपण अपेक्षा व्यक्त करू आणि त्यांच्या वतीनं मी माझ्या वतीनं आपणा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांनी जो हा छोटासा कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल मी आपल्या सर्व घोडेगाव ग्रामस्थांच्या वतीनं त्यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो। हे कृष्णाली फाउंडेशन महिला शिक्षण आरोग्य पर्यावरण हे आपल्या गावाकडे आलेले आहेत आणि विशेष करून जास्त म्हणजे महिलांसाठी, महिलांच्या काय अडचणी असत्या तर आपल्याला ह्या मॅडमने आता सांगितलं, त्या मॅडमला आपण फोन करू शकतो। आपल्याला कुठली प्रकारची जर अडचण आली आर्थिक परिस्थितीची तर ती आपण ह्या मॅडमला इथून पुढे आपण सांगत जाऊ। आता आपल्याला इथून मागं माहीत नव्हतं, आता आपल्याला माहिती मिळाली आणि चांगल्या प्रकारे आपल्याला माहिती मिळाली, आपल्या घरपोच माहिती मिळाली आणि आपल्याला त्यांनी फुल नाही फुलाची पाकळी पण आपल्याला दिवाळीसाठी आपल्याला खूप सुंदरशी त्यांनी आपल्याला शुभेच्छा दिल्यात आणि आपल्याला गिफ्ट पण शिदा त्यांनी आपल्याला दिलाय। त्यांचे मी मनापासून माझ्या महिलांतर्फे मी आभार मानते।